ताई बघ. हाय. तर आम्ही चाललोय जांभळे काढायला. नमस्कार, कसे आहात सगळे? अमृता मराठी व्लॉगच्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलंच की मी धोंडेदानासाठी माहेरी आले होते आणि माझी ताई, वहिनी, भैया, भाऊजी सगळेजण पूर्ण फॅमिली तिथे आली होती. ते दोन्ही पण व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील ना तर चॅनलवर जाऊन नक्की पहा. खूप छान असं आमचं धोंडेदान केलं होतं आणि धोंडेदानाचा कार्यक्रम आवरल्यानंतर ना आम्ही गेलो होतो शेतामध्ये, कारण शेतामध्ये आमच्या जांभळाची 2-3 झाडं आहेत पण त्याला खूप जास्त जांभळी आली होती आणि तेच आणायला आम्ही गेलो होतो. शेतातून घरी येईपर्यंत माझी चुलती आणि चुलते पण आले होते. आम्ही त्यांना काकू आणि दादा म्हणतो, त्यामुळे आम्ही थोडा वेळ अजून तिथेच गप्पा मारत बसलो होतो आणि परत लगेच माघारी जायचं म्हणून तिघांच्या पण गाड्या तयार होत्या. पण काकू दादा वगैरे आले होते त्यामुळे आम्ही थोडा वेळ तिथेच गप्पा मारत बसलो आणि त्यानंतर आईने सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं, चहा पाणी झालं. आता आमच्या सगळ्यांची भेटणं रक्षाबंधन किंवा दिवाळीलाच होणार. तसं फोनवर बोलणं होतं पण फोनवर आणि प्रत्यक्षात भेटणं याच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे आणि म्हणूनच आम्ही असे छोटे मोठे कार्यक्रम अजिबात मिस करत नाही. त्यानिमित्ताने आपल्या माणसांची भेट पण होते आणि तो आनंद काही वेगळाच असतो. इथे आम्ही सगळे जाणार म्हणून ना माझी आई खूप इमोशनल झाली होती आणि आजोबांचं इथं सगळ्या नातींना खाऊसाठी पैशांचं वाटप चालू होतं. चला चला चला, पकड 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 पकड, चला योक्स मिरर तुला येस मिरर, चला कोण राहिलं? पाया पडा आजोबांच्या सगळ्यांनी, जय जय बाप्पा, काकू आजी, दादा आजोबा, दोन्ही आजोबा सगळ्यांना बाय करा. मला मला देणार नाही का? दे हात तुला दे. तसं करू नका. पंढरपूरवाले काय बसलेत का? बस. आणि प्रत्येकच मुलीला हा क्षण लवकर येऊ नये असं वाटतं, तो म्हणजे माहेरून सासरी जाणे. आणि सगळ्यांना बाय बाय करून आम्ही निघालो माझ्या सासरी. तर चला, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय.